आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। सृष्टि बनाली, तू शब्द बोलास, वारे आणि पाणी शांत झाले, मी आवाज उठवितो तुझी स्तुती करण्यास. समजे प्रभू की तू एक मात्र प्रभू, रचना राजा प्रभूचा सृष्टि बनाली, तू शब्द बोलास, वारे आणि पाणी शांत झाले, मी आवाज उचवितो तुझी स्तुती करण्यास. समजे प्रभू की तू एक मात्र प्रभू, रचना राजा प्रभूचा रचना राजा प्रभूचा प्रभू. समती प्रभू तू शब्द बोलास, सर्व सृष्टि बनाली, तू शब्द बोलास, वारे आणि पाणी शांत झाले, मी आवाज उचवितो तुझी स्तुती करण्यास. समजे प्रभू की तू एक मात्र प्रभू, रचना राजा प्रभूचा प्रभू, रचना राजा प्रभूचा प्रभू, रचना राजा प्रभूचा प्रभू. हॅलो, प्रेज द लॉर्ड. कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडियातर्फे आमच्या रविवारची मराठी ऑनलाईन सर्व्हिसमध्ये. जिथं कुठं तुम्ही आहात, तुम्ही सेंटरला आहात, तुम्ही ऑनलाईन बघत आहात आम्हाला, जर तुम्ही चर्चमध्ये जिथे कुठे आहात तुम्ही त्या आपल्या जागेवर उभे राहू शकता, आपले हात स्वर्गाकडे उंचू शकता आणि अन्य भाषेत प्रार्थना करा. धन्यवाद द्या या आठवड्यासाठी परमेश्वराला, जे काही त्यांनी तुमच्या आयुष्यात केलं त्याच्यासाठी त्याचा आभार माना. तर आजच्या रविवारच्या मेसेजसाठी तुमच्यासाठी काय ठेवले त्याच्यासाठी तुम्ही त्याचं धन्यवाद करा आणि प्रार्थना करा. री शोहोते लाबाखारी ब्रोहोन तराबा सहाते ओ जे रहांते केन तरी ब्रोखाला बांतो रोशाहाते आजे गेनेरा बहालिम रहांतो कोण तराबा साखे तेरा मोंतो ओ रिब्रबा हातले वो शाखे तेरा बांतो. ओ धन्यवाद परमेश्वर, तुझ्या नावाला आम्ही गौरवतो पिता परमेश्वर. धन्यवाद करते या आठवड्यासाठी पिता परमेश्वर, आमच्या पास्टरसाठी
पिता परमेश्वर तुझ्या आत्माद्वारे जे ते आम्हाला आज पिता परमेश्वर संदेश देणार आहे त्याच्यासाठी तुझे आभार मानितो पिता परमेश्वर. त्यांच्यासाठी पिता परमेश्वर जे आम्हाला पिता परमेश्वर वचनामधून नेतात त्यांच्यासाठी पिता परमेश्वर आमचे पास्टर आयझॅक साठी पिता परमेश्वर तुझे आभार स्तुती मानिते. ओ रिखाला बोते राबांतो ओ राहासे केता रिब्राहांतो ओ राजाब्राहांते केंता रिब्राहांतो. हा महिना सत्यच आहे पिता परमेश्वर. धन्यवाद करीते या महिन्यासाठी पिता परमेश्वर, या वर्षासाठी पिता परमेश्वर जे तयारीचं वर्ष आहे पिता परमेश्वर. आम्ही सगळे पिता परमेश्वर जे मसी बहीण भाऊ आहेत पिता परमेश्वर ते सगळे पिता परमेश्वर तुझे येण्यासाठी तुझ्या घरासाठी पिता परमेश्वर तयारी ते पिता परमेश्वर. धन्यवाद. ओ सिखे ते लाव शहांते ए ब्राहाते की तो रामांतो ओ राजा खांता रेसिले बो शांता राबो सिखी राबांते. ओ धन्यवाद. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावाने मागतो. आमेन. हालेलुया हालेलुया. प्रार्थनेमध्ये चालत असताना आजचा पहिला प्रार्थना बिंदू आपण घेणार आहोत. 1 तिमोथेस याचं 2 अध्याय 1 आणि 2 वचन म्हणते, मी सर्व माणसांना पहिली विनंती, मध्यस्थी आणि आभार मानण्याची विनंती करतो, राजे आणि उच्च पदावर असणाऱ्या, जेणेकरून आम्हा शांती मिळू शकू, तुम्हास भक्ती आणि प्रामाणिकपणाचे जीवन जगू शकाल. हालेलुया. आपण अन्य भाषेत प्रार्थना करणार आहोत की सर्व देशांसाठी आणि मनुष्यांसाठी स्वार्था प्राप्त करण्यासाठी त्यांचे अंतःकरण यावेळी उघडी आहेत. प्रार्थना करा की स्वार्थेचा तेजस्वी प्रकाश त्यांच्या हृदयात चमकत आहे. हालेलुया. आणि त्यांना सत्याचे ज्ञान मिळेल. आपण वचन बघणार आहोत 2 कोरिंथियस याचं 4 अध्याय 3 आणि 4 वचन म्हणते, परंतु जर आमची स्वार्था आवरण घातलेली असेल तर ती नाश पावणाऱ्यांसाठी आहे आणि अविश्वासणाऱ्यांसाठी, ज्यांचे शहाणपण या जगाच्या ईश्वराने आंधळे केले आहेत, जेणेकरून तेजस्वी प्रकाश परमेश्वराची प्रतिमा असणारी ख्रिस्ताची स्वार्था त्यांच्यावर प्रकाशत नाही. हालेलुया. तर आपण प्रार्थना करणार आहोत आपल्या भाऊ बहिणींसाठी जे ख्रिस्तामध्ये आहेत, जिथे कुठे आहेत, आपल्या देशासाठी जे उच्च पदावर आहेत त्यांच्यासाठी, की परमेश्वराचं ज्ञान त्यांच्यावर उघडणार, परमेश्वर वचनाचा प्रकाश त्यांच्यावर उघडीस येणार आणि ते प्रकाशात चालणारे आणि शैतानाची कुठली युक्ती ते पुढं चालणार नाही आणि सत्य त्यांच्यावर प्रकाशित होत आहे. ओ साखेते लाबो शिब्रबाहाते राबांतो री साखेंता रांतो कोराबाशाहाते आसे खेला बोंता री ब्राहाते लासेतो री ब्रखांता ओ जाहले शेते लेलेले खेंतो री ब्राहासे खेता री ब्राहांतो ओ ब्रिकाला मशो खेला बांते आरा साखांतो री साहाते रे ब्रोंदा रामांते ओ साखांतो री शाहाते लेबो खेला बांता ओ री ब्रोबो साखालेला ते पिता परमेश्वर तुझे धन्यवाद देते पिता परमेश्वर. आम्ही विनंती आणि मध्यस्थाची प्रार्थना करते पिता परमेश्वर आमच्या देशासाठी, आमच्या लोकांसाठी पिता परमेश्वर. तुझ्या वचनाचा प्रकाश त्यांच्या जीवनात पिता परमेश्वर प्रकाशमान होत आहे. ओ रे सेखे तो री ब्राहाताला मानतो ओ री ब्राहांता रे सेखे ते लबाहातो री शाते रे बोनते ओ राहा सखांतो ओ री ब्राहा लेले शोतो रोबो खेरा बांतो री म्राहांते आसा खांतो ओ सिला खेते रब्रो सिरा बांतो रोबो सांते आजगदरा बोंदे ओ जिला बशहाते आसा खांतो ओ सिरा रबा सुखे तो रे ब्राहालेला बांते ओ रिशहातो ओ रहांते के तले बुशहातो. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. परमेश्वर तुझे राज्य येऊ देस पिता परमेश्वर. ओ सहांते खेतो लिबाहाता ओ रबा सांतो के तला महांते के तरी ब्राहाते ओ सेखे तो री ब्राहांतो ओ ramahanta khatela bushakhante o rasakha elahate re 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 bosakhante azagada librohante o ribrahate o rahashekete labahati rabonto o ribrahata ramanto kitramante asekete labushahante. ई धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद पिता परमेश्वर. ही प्रार्थना मी येशूच्या नावाने मागतो. आमेन. हालेलुया हालेलुया. धन्यवाद. अजून आपण प्रार्थना करत आहोत आणि आजचा आपला 2 प्रार्थना बिंदू आहे. या व्यतिरिक्त आम्ही अशी प्रार्थना करू की सर्व देशामध्ये देवाची शांती राज्य करीत आहेत. आम्ही घोषणा करू की सैतानाचे भ्रमामुळे शहरे, राज्य आणि देशामध्ये विनाश होत आहेत, ते निष्फळ झाले आणि
फक्त ईश्वराची इच्छा, परमेश्वराची इच्छा देशाकरिता राहील. हालेलुया. आपण लेविकरास याचं 26वा अध्याय आणि 7 वचन बघणार आहोत. वचन म्हणते, मी तुमच्या देशात शांती करीन आणि तुम्ही झोपी जाल आणि तुम्ही घाबरणार नाहीत. मी त्या देशात वाईट प्राण्यांना जगू देणार नाहीत. हालेलुया. आणि तलवार तुमच्या देशात चालू देणार नाही. हालेलुया. धन्यवाद पिता परमेश्वर. देश आणि तुम्ही तुमच्या शत्रूंना पळून लावाल. हालेलुया. आणि तुमच्या तलवारीने त्यांचा नाश होईल. हालेलुया. किती महान पिता परमेश्वर. धन्यवाद द्या. त्याला प्रार्थना करा. अन्य भाषेत बोलूया. रिशो होते के राबा खिंतो राबा जांदे ओ सबा ले लबा शखेते री ब्रहांतो ओ री ब्रहांते रसे खेते लबांते ओ रबांता ओ री शखांतो रोसा लबा शेखेती रबांतो ओ राजे गेले ले लबोंते री ब्रहांतो री सखेंता ओ साला बशेता ली ब्रहांतो. ओ पिता परमेश्वर, तू महान पिता परमेश्वर. तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या नावाला आम्ही गौरवतो पिता परमेश्वर. तुझ्या आश्वासनासाठी पिता परमेश्वर, जे विश्वास पिता परमेश्वर तू आम्हाला दिले पिता परमेश्वर, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो पिता परमेश्वर. ओ सेखेते राबाहाली राबोंता ओ राजे खेतेरी ब्रहांतो पिता परमेश्वर. शैतानाचे सगळे कार्य पिता परमेश्वर, सगळी त्याची योजना तू निष्फळ केलीस, त्याच्यासाठी आम्ही तुझे धन्यवाद करीतो पिता परमेश्वर. ओ साखेते राबाहाली मानते ओ री ब्राहातो रो Sakenta arazele bo shahanto ribrahate lebente o ribrahanto rimahante kenta rabo sakhante o rabashaketo rebrahanto o rasete lebe o ribrababa kanto ribrabashate rebrokente o sikhala bo shato rabante iramante. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. आमच्या प्रार्थनेच्या तलवारीने पिता परमेश्वर आम्ही शैतानाची पळ काढणार होतो. रिबा शाखेते राबांतो ओ रिजेखेते रबोंते o ribrahata la manto che trabashahata o rizande rebosa canto o la mante che te la mashakete robota rabante o risahate o rabando. प्रार्थना करा. रिशोते रबाहाला मानतो. अन्य भाषेत प्रार्थना करत राहा. रोज शहांते घोषणा करा. ओ सेखे तर आपल्या देशासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या घरच्यांसाठी पिता परमेश्वराच्या नावात घोषणा करा. रोज शाते रे बेकेरी ब्रोंते ओ रबा सखेतला मानतो ओ रिशा hatara bakera bonde o ribra baba sakunto rosalama shahatela mante. Oh thank you Jesus. धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद. तुझ्या नावाला आम्ही पिता परमेश्वर सगळी मान महिमा देतो पिता परमेश्वर. ही प्रार्थना आमच्या येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू फादर. तर ही सुंदरशी वेळ आहे परमेश्वराची स्तुतीची, आराधनेची. तर आपण आपल्या क्वायर टीमला आमंत्रित करू स्टेजवर आणि परमेश्वरची स्वार्था करूया, स्तुती करूया, आराधना करूया, नाचूया, गाऊया, आनंद करूया.
यीशु हालेलुया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. तर ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. आजचा विषय आहे सोडवलेले, मुक्त केलेले आणि रूपांतरित केलेले. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनाच्या वचनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 12 ते 13 वचन लिहिले आहे. पुष्कळ लोक असे म्हणतात आणि भरोसा करतात की एके दिवशी भावी जीवनामध्ये प्रभू कृपापूर्वक आपल्याला अंधकाराच्या सामर्थ्यातून सोडवेल. परंतु पौल पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला आपल्या सुरुवातीच्या वचनामध्ये सांगतो की हे अगोदरच झाले आहे. पित्याने आपल्याला प्रकाशातील राज्याच्या संताचे वारसाचे केवळ भागीदार होण्यास पात्र केलेले नाही, तर त्याने आपल्याला अंधकाराच्या सामर्थ्यातून सोडवले देखील आहे. हालेलुया. आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आपल्याला आणून देखील ठेवले आहे. गौरवी बातमी. वापरलेल्या काळाकडे लक्ष द्या. ते सर्व भूतकाळामध्ये आहेत. आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आणून ठेवले. यामुळे जे दिवसागणिक सुटका मिळवून पाहतात ते केवळ अज्ञानीपणे वागत आहेत. कोणासाठीही असे बोलणे हे देवाच्या वर्तमान सत्याशी विसंगत आहे. देवाच्या लोकांना सैतानापासून किंवा अंधकाराच्या बळापासून सुटकेची गरज नाही. जी एकमेव सुटका ज्यांची काही लोकांना गरज भासू शकते ती म्हणजे अज्ञानापासून मुक्ती. आणि यासाठीचा उपाय आहे देवाच्या वचनाचे ज्ञान. पण नीतिमान आपल्या ज्ञानाने मुक्त होतात. नीतिसूत्र याचा 11वा अध्याय याचे 9वे वचन लिहिले आहे. नव्याने जन्मल्यामुळे तुम्ही सैतानाच्या हद्दीत, कार्यक्षेत्रात किंवा अधिकाराखाली नाही. परंतु हा सर्वात उत्तम भाग नाहीये. कारण देव तुम्हाला केवळ सोडून देण्यासाठी सोडवत किंवा बाहेर आणत नाही. तो तुम्हाला बाहेर काढतो, ते तुम्हाला आतमध्ये आणण्यासाठी. हालेलुया. अंधकाराच्या सत्तेपासून, दुष्ट ताकदी आणि त्यांच्या सर्व कामापासून तुम्हाला दूर नेऊन त्याने त्याच्या प्रिय पुत्राच्या गौरवी राज्यामध्ये तुम्हाला आणून ठेवले, जो नव्याने जन्मलेला नाही. त्याच्यासह जर तुम्ही एकाच सारख्याच आवारामध्ये आहात किंवा एकाच सारख्याच गल्लीमध्ये किंवा शहरामध्ये राहता किंवा एकाच सारख्याच ऑफिसमध्ये काम करता, तर ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही एकाच सारख्याच जागेमध्ये आहात. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. ते या जगाचे अंधकाराच्या राज्यामध्ये सैतानाच्या वर्चस्वाखाली आहेत. ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला एकत्र उठवण्यात आणि स्वर्गीय स्थानामध्ये एकत्र बसवण्यात आले आहे. तुम्ही आता तिथेच आहात. गौरव, सामर्थ, वर्चस्व आणि अधिकाराची एक जागा. देव आशीर्वादित असो. हालेलुया. हालेलुया. तर या घोषणाला तुम्ही माझ्यानंतर बोलू शकता. देव आशीर्वादित असो. मी देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये राहतो. त्याच्या प्रकाशामध्ये आणि वर्चस्वामध्ये सदैवासाठी गौरवाच्या स्तरावर मी ख्रिस्ताबरोबर राजपदावर बसवण्यात आलो आहे, जिथे मी सैतानावर वर्चस्व गाजवतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगावर आणि परिस्थितीवर राज्य करतो. हालेलुया. तर ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड। मेरा नाम रेशमा है और मैं मुंबई से हूँ। मेरी गवाही ये है कि मेरे पड़ोस में सुनीता नाम की एक महिला है और उन्हें 12 साल से उन्हें पाइल्स और ब्लीडिंग का प्रॉब्लम था और उन्होंने बहुत दवाई किया, होम्योपैथिक आयुर्वेदिक दवाई किया, डॉक्टर को भी दिखाया, फिर भी उन्हें कोई आराम नहीं था। फिर मैंने उन्हें हमारे ऑनलाइन चर्चेस के बारे में बताया, जो हमारा संडे सर्विस, मिडवीक सर्विस होता है, उन्हें अटेंड कीजिए।
तो जब पास्टर हम संडे सर्विस में जब बीमार लोगों के लिए प्रार्थना कर रहे थे, आखिर में चंगाई का प्रे कर रहे थे, शुरू से लास्ट तक प्रार्थना देखा, और जब उन्होंने वो प्रार्थना अटेंड किया उसी समय से उन्हें चंगाई को ग्रहण किया। मैं पास्टर आइजैक अग्रवाल का धन्यवाद करती हूँ ऑनलाइन चर्चेस के लिए, और आप भी सभी की ऑनलाइन चर्च देखिए, और कोई बीमार है तो उन्हें भी लिंक फॉरवर्ड कीजिए। थैंक यू। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। प्रभु माझे जीवन तूने किती आशीषने भरिले, म्हणून मी म्हणतो प्रभूशी प्रेम आहे, म्हणून मी प्रभूशी प्रेम आहे मला अजून उंच उंच तुझे नाव असो, प्रभू माझे जीवन तूने किती आशीषने भरिले, म्हणून मी म्हणतो प्रभूशी प्रेम आहे, म्हणून मी म्हणतो प्रभूशी प्रेम आहे मला अजून उंच उंच तुझे नाव असो, प्रभू माझे जीवन तूने किती आशीषने
अंदलबा. आपल्या पवित्र हाताला उचला, त्याची आराधना करा, आपल्या डोळ्यांना बंद करून. होऊ शकते की तुम्ही पहिल्यांदा आलात इथे आज, पण पूर्ण श्रद्धेने, पूर्ण आस्थेने येशू ख्रिस्ताबरोबर तुम्ही बोलू शकता. अंतिली बहुशात्रा अंदा बहुशकीला अंदृष्ट उला अंगे बहुशात्रा. तुम्ही जिथून खुदून आम्हाला बघताय, आपल्या हृदयाला तयार करा. प्रभू तुमच्याशी बोलू शकेल. लक्ष द्या की तुमचं पूर्ण लक्ष ह्यावेळी वचन ऐकण्यासाठी आहे. बहुशात्र अंकेले बहुशात्रोंचं सांगते, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष दे. उंद्र ऐकणे हा खूप मोठा आशीर्वाद आहे. ली बहुशात्र. धन्यवाद देतो परमेश्वर दयेसाठी, करुणेसाठी. तू महान आहेस, तुझ्यासारखा कोणी नाही. तू संपूर्ण जगाचा मालिक आहेस. सगळे देश तुझेच आहे प्रभू. आम्ही सर्व तुझ्या हाताची रचना आहे प्रभू. धन्यवाद तुझ्या आत्म्यासाठी, तुझ्या बुद्धीसाठी, तुझ्या ज्ञानासाठी. धन्यवाद धन्यवाद या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस, की आम्ही तुझ्या वचनातून शिकून पुढे वाढू प्रभू. धन्यवाद प्रभू. प्रार्थना करतो, प्रत्येक ऐकणाऱ्याचे हृदय उघडे आहे, कान उघडे आहेत ऐकण्यासाठी प्रभू, डोळे उघडे आहेत प्रभू बघण्यासाठी. प्रत्येक व्यवधानाला आम्ही इथून हटवतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रत्येक प्रकारच्या व्यवधानाला प्रभू धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद. आणि ह्या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर जाणार आहेत, जो मला खूप आवडतो. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण करणार आहोत कॅरेक्टर स्टडी. काही वेळा आपण बायबलच्या काही चरित्राला पिक करणार आहेत आणि त्यांच्या जीवनात आपण वाकून बघू, त्यांच्या जीवनातून शिकण्यासाठी. हे यासाठी आहे की माझ्याने तुमचे जीवन बायबलच्या कुठल्या ना कुठल्या तरी चरित्रास बरोबर मिळते. जेव्हा तुम्ही बघाल की कुठल्या कॅरेक्टर बरोबर तुमचं आणि माझं जीवन मिळते, तुम्हाला जगणे सोपे जाईल. असा कुठलाच ख्रिस्ती नाही ज्याचं जीवन बायबलच्या काही चरित्राशी मिळत नाही. ते पण आपण करत आहोत, ते बायबलमध्ये पहिलाच लिहिले आहे. प्रेज द लॉर्ड. तर हे तुम्हाला स्वतःला समजायला मदत करेल की तुम्ही योग्य ठिकाणी आहे की चुकीच्या ठिकाणी आहेत. तर योग्य ठिकाणी असाल तर तुम्ही खुश होणार. जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी असाल तर स्वतःला योग्य करू शकता. मग तर ह्या अभ्यासाचा एम कंडमनेशन नाही, आपण कुणाचा न्याय करेल की तू किती चांगला, तू किती वाईट आहे. अभ्यासाचा हेतू आहे की आपण बघू आपल्या या ख्रिस्ती परिवारमध्ये, कुटुंबात कशा प्रकारे जगले जाते. तर त्या छोट्या छोट्या माहिती खूप महत्त्वाच्या असतात. ते आपल्याला मदत करतील ते जीवन जगण्यासाठी. देवाने आपल्याला बोलवले आहे. लक्षात ठेवा, आपण एकाच कुटुंबाचे आहे. बोलू शकतो आपण इफिस्करास पत्र 3 अध्याय 15 वचन सांगते, या कारणास्तव स्वर्गात व पृथ्वीवर प्रत्येक वंशास त्या पित्यावरून नाव देण्यात येते. ह्याचाच अर्थ आपण एकाच घराण्याचे आहे, स्वर्गातील वंशाचे. ती बोलू नका आम्ही यूपीचे, आम्ही बंगालचे, आम्ही अगरवाल आहे, आम्ही डिसूजा आहे, कोंकणी आहे. नाही आहे. कुठल्या आहात? परमेश्वराच्या घराण्याचे. त्यानंतर तुम्ही बोलाल की मी यूपीचे आहे. त्या सर्व गोष्टी जे यूपीला त्रास देतात ते तुमच्याबरोबर चिटकतील. सर्व संकटे. समजा की कुठे चोरी झाली, थोडं आपण बायबल मधलं वचन घेऊ. येशूला पकडले. पेत्र येशूला बोलला मी तुझ्यासाठी जीव पण देईल. येशू ख्रिस्तांनी पेत्राकडे बघितले आणि बोला, पेत्रा
कोंबडा 3 वेळा त्याच्या पहिला तू मला नाकारशील. शेवटी तेच झाले. जेव्हा पेत्राला विचारले तू येशू सोबत होतास, तो बोला नाही. दुसऱ्याने विचारलं पेत्रा तू येशू बरोबर होता, तो बोला नाही. मग तिसऱ्याने विचारलं तू येशू बरोबर होतास, नाही. तर त्याला माहित होतं जर त्यांनी बोलले मी येशू बरोबर आहे, जे येशू बरोबर होत होतं ते त्याच्यासोबत सुद्धा झाले असते. समजलं का तुम्हाला? तर तुम्ही बोलू नाही शिकत मी मराठी आहे, मी गुजराती आहे, मी भारतीय आहे. म्हणजेच ते संकट जे त्यांना त्रास देतात ते तुमच्याकडे सुद्धा येतील. शैतान जे त्यांना त्रास देतात ते तुम्हालाही त्रास देतील. गरिबी जी तुमच्या पिढीमध्ये होती ती गरिबी तुमच्या पाठी यायला सुरुवात करेल. ते आजार तुमच्या पाठी यायला सुरुवात करतील. तुम्हाला माहिती करणे खूप गरजेचे आहे की तुम्ही कुठल्या कारणाचे आहेत, तुम्ही स्वर्गाचे आहेत. ही गोष्ट लोकांना माहिती पडणे खूप गरजेचे आहे. त्यांना माहीतच नाही पडत की संकटे येतात कुठून. संकटे येतात त्यांच्यामध्ये जिथून आपण बोलतो तिथून संकटे येतात. आजपर्यंत जर तुम्ही बोलत असाल मी UPचा आहे, मी इथला आहे तिथला आहे, आज जर कुणी तुम्हाला विचारले इथून पुढे तुम्ही कुठला, तर बोला मी स्वर्गातून आहे. बोलू नका, त्यांना नाही समजणार. जर त्यांना नाही समजत तर ठीक आहे. जर मुंबईत तुम्ही पहिल्यांदा आलात, मी जपानचे आहेत आणि मी तुम्हाला विचारलं हाऊ डू यू डू, तुम्ही कसं उत्तर देणार? तुम्हाला थोडीच काही फरक पडतोय. मग जे तुम्हाला माहिती आहे तेच बोला. समोरच्याला काही समजते नाही समजत याचं काही घेणे देणे नाही. त्यांना समजवण्यासाठी आपण खाली का जावे? Praise the Lord. कुणी फक्त गाढवच बघितलं, माणूस नाही बघितला आणि त्याने बोललं तू काय आहेस, तुम्ही स्वतःला गाढव थोडीच बोलाल. आप आदमी का हो. So it's very important that तर हे खूप महत्त्वाचं आहे. हे चरित्र अभ्यास आपल्याला मदत करेल की आपल्याला माहीत पडो. तर आपण जेव्हा चरित्राविषयी अभ्यास करतो आपल्याला काही गोष्टींविषयी लक्ष द्यावं लागतं. तर पहिली गोष्ट आहे तुम्ही चांगल्याच गोष्टी निवडता शिकण्यासाठी. imbibe करने के लिए. हे नाही की ज्या चुका त्यांनी केल्या तुम्ही बोलाल नाही मी पण करू शकतो, बिलकुल नाही. लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. बायबलमध्ये येशू ख्रिस्तापूर्वी कोणच परफेक्ट नव्हते. सर्वांमध्ये काही ना काही चुका भेटतील. जे चरित्र आज आपण निवडले आहेत त्याला निवडण्याचे खूप सारे कारणे आहेत. हेच कारण आहे आपण त्याला निवडले आहे. जेव्हा तुम्ही चरित्र निवडता तेव्हा योग्य गोष्टी बघा. कुटुंबात पण रेफरन्स असतात. ते बोलतात अरे बंटी दादासारखं बन, बघा किती चांगला आहे तो. बंटी दादा पण 1-2 चुका या कमी असेल, मम्मी ते नाही सांगत. मम्मी काय सांगतात, जे चांगले आहे ते सांगते. तुम्ही तुमच्या मेंबरची चरित्र अभ्यास करता तुम्ही काय कराल, चांगल्याच गोष्टी निवडाल आणि त्यांच्या चुकापासून तुम्ही शिकाल. ह्यांनी चुका केल्या होत्या मी नाही करणार, की तुमचं जीवन अजून सुंदर होईल. प्रेज द लॉर्ड. ऐकताय? समजलं? कॅरेक्टर स्टडी त्याला आपण बोलू शकतो चरित्र अध्ययन, जीवनीय अध्ययन. त्याच्या भाषामध्ये ठीक बोलायचं आहे तर जीवनीय अध्ययन. बघणार आहेत कॅरेक्टर, खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. त्याच्या पाठी खूप सारे कारण आपण बघणार आहोत आज. वचनात ती ताकद आहे ते तुम्हाला बनवण्याची. जे वचन तुम्ही बघता बघण्याचा नियम खूप पॉवरफुल आहे. बायबल बोलते जे आपण बघतो आपण तसेच बनतो. हेच कारण जेव्हा महिला गरोदर होते त्याच्या कमऱ्यामध्ये त्याच्या रूममध्ये चांगले चांगले बाळांचे फोटो लावतात. कोणी गाढवाचा फोटो नाही लावत, घोड्याचा फोटो नाही लावत. त्याला माहिती आहे की मुलगा गाढव जन्माला नाही पाहिजे. सर्व कुठला फोटो लावतात युरोपियन मुलाचा. भारतीय आहे तर युरोपियनच्या कला लावतात. बघितलं माहिती आहे ना तुम्हाला, सगळे सुंदर सुंदर मुले गोलू मुलू सर्व असेच लावतात फोटो. त्यांना सुद्धा माहिती आहे हा नियम काम करतो. माझा जो एम आहे, जो परमेश्वरचा एम आहे, गोष्टी तुमच्या आतमध्ये प्रज्वलित होऊन दे. गोष्टी तुमच्या आतमध्ये आहेत. हालेलुया. सुन रहे हैं? तुमचं जीवन काय प्रज्वलित तुमचं जीवन होऊन दे. तुम्ही नव्यानं जन्माला होतात, त्या सर्व गोष्टी तुमच्या आतमध्ये आहेत. जर तुम्हाला नाही माहीत तर तुम्ही त्याला ॲक्टिवेट नाही करू शकत. समजा तुमच्याकडे एक नवीन मोबाईल फोन आहे, जर त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला नाही माहीत तर जीवनभर तुम्ही त्या कमी वैशिष्ट्यांनीच मोबाईल चालवणार. जेव्हा आपण ही स्टडी करत आहे चरित्राविषयी तर आपला एम तुम्हाला मी सांगितलं कंडमनेशन नाही आहे. एम आहे की आपण त्यांचा अभ्यास करू शकेल आपल्या कुटुंबाविषयी, की त्यांनी महान बनण्यासाठी काय काय केले. तर कधी कधी ज्या प्रकारे वचन शिकवले जाते ते प्रॅक्टिकेबल नसते. धन्यवाद पास्टरचे वचन आपल्याला शिकवतात ते प्रॅक्टिकेबल आहे, जर तुम्ही प्रत्येक दिवशी वापर करू शकता. प्रेज द लॉर्ड. तर ह्या त्या गोष्टी आहेत जे तुमची सहायता करेल प्रत्येक दिवशी छोटे छोटे निर्णय घेण्यासाठी, आपल्या जीवनाच्या छोट्या छोट्या भागाला बघण्यासाठी,
स्वतःला बघण्यासाठी की दाऊद असा होता तर मी का नाही, मैं ऐसा नहीं हो सकता. दाऊद असा होता तर मी असाच आहे. दाविदाच्या आतमध्ये पूर्णपणे पवित्र आत्मा नव्हता, पण माझ्या आतमध्ये तर आहे. चरित्र आज आपण निवडले आहे ते आहे दाविदाचे, डेव्हिड. तो पहले करेक्टर स्टडी बता दी. दाविदाला का पिक केले मी? कारण दाविदाचे जे क्रेडेन्शियल आहे ते खूप चांगले आहे. त्याचे काय आपण क्रेडेन्शियल वाचू, त्याचे जे रिपोर्ट कार्ड आहे ते खूप चांगले आहे. जे पहिले रिपोर्ट कार्ड आहे आपण वाचू. पहिला समवेल 13 अध्याय 14 वचन. दाऊद विषय काय बोलत आहे? पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. हे बोलत होता समवेल शौला बरोबर. पण आता राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य ढूंढून आपल्या लोकांच्या अधिपती नेमले आहे. इंग्लिशमध्ये आहे अ मॅन आफ्टर गॉड हार्ट. एक मनुष्य जे देवाच्या दयापाठी. आणि आपल्याला माहित आहे देवाने कुणाला निवडले होते, दाविदाला. तर दाऊद एक चांगलं उदाहरण आहे या गोष्टी बघण्यासाठी की दाविदाचे मन परमेश्वरावर होते. दावीद देवाच्या गोष्टी करणारा होता. तुम्ही जेव्हा बायबल वाचाल उत्पत्तीपासून इथेपर्यंत तुम्हाला समजेल हे डिस्क्रिप्शन परमेश्वराने कुणाविषयी बोलले नव्हते की माझ्या हृदयाच्या पाठचा मनुष्य. फक्त दाविदाविषयी देव बोलला, हा माझ्या हृदयाच्या पाठचा मनुष्य आहे. म्हणजे त्याला ते करायचे जे मला आवडते. डिस्क्रिप्शन. पहिली चरित्र बोला मी परमेश्वराच्या हृदयाच्या पाठचा आहे. बोले ना, ह्यासाठीच तुम्ही ह्या गोष्टी शिकताय. तुम्ही ह्या गोष्टींना लिहून घ्या आणि ह्याच्या पाठी बोलायला सुरुवात करा आणि ती स्वतःमध्ये प्रज्वलित होतील. ह्या गोष्टी ऑलरेडी तुमच्या आतमध्ये आहे. जसं की बारूद असतो, बारूदमध्ये फुटण्याची क्षमता त्याच्या आतमध्ये असते. फक्त त्याला हलक्याच्या चिंगारीची गरज असते. कारण वचनात परमेश्वर बोललं, नवीन नियममध्ये आपण आलो आहे. देव बोलला मी त्यांना एक असे हृदय देईल, मांसचं हृदय, दगडाचं हृदय काढून टाकले आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर पहिले वैशिष्ट्य दाऊदचे, देवाने त्याविषयी काय बोलले? माझ्या हृदयाच्या पाठचा मनुष्य. पहिल्यांदा मी ही गोष्ट वाचली होती. मी बोललो, हे परमेश्वर माझी सहाय्यता कर की तू माझ्याविषयी देखील असेच बोलशील. गोष्टी लिहिल्या होत्या जेव्हा मी पहिल्यांदा गोष्टी वाचल्या, कारण मला पाहिजे होतं माझ्या जीवनात पण असंच होऊन दे. काही चरित्रे आहेत जे मला खूप आवडतात, म्हणून मी त्यांच्या जीवनातून ह्या गोष्टी उचलल्या होत्या. डायरीत लिहिली होती की प्रभू मला हे जीवन पाहिजे. दाविदाची चांगल्या गोष्टी उचलल्या, अब्राहमचे उचलल्या, इसहाकाचे उचलले, सर्वांचे उचलले. आपले जीवन बनवले की प्रभू माझे जीवन असे पाहिजे. समजलं का? तर तुम्ही तुमचे जीवन बनवू शकता. तुमचे जीवन कुठल्या दिशेने जाईल. लॉर्ड, तर खूप चांगल्या गोष्टी आहेत तिथून शिकायला. तो बोलला दाऊद काय आहे? त्याच्या हृदयाच्या पाठचा मनुष्य. दुसरं कारण, दुसरं समवेल 8 अध्याय 14 ते 15 NIV व्हर्जन. त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसवली. आदोमाच्या सर्व प्रांतात त्याने ठाणी बसवली व सर्व आदोमी लोक दाविदाचे अंकित झाले. दावीद जेथे जेथे गेला तेथे परमेश्वराने त्याला यश दिले. इंग्लिशमध्ये लॉर्ड गेव विक्ट्री डेव्हिड एव्हरीवेअर ही वेंट. Lord gave David victory everywhere he went. दावीद एक असा राजा आहे ज्याने कधीच कुठले युद्ध हरले नाही. प्रेज द लॉर्ड. जितके आपण युद्ध दाऊदने लढल्या, प्रत्येक युद्ध त्यांनी जिंकले. असं जीवन नाही पाहिजे की तुम्ही कुठल्याही त्रासात, संकटात जिंकून बाहेर या. हॅलो. तर दाऊदने कुठलेच युद्ध हरले नाही. कुठल्याही लढाईत युद्धात तो गेला, तो विजय होऊनच आला. जे आपलं डिस्क्रिप्शन आहे, बायबल बोलते तुम्ही विजयापेक्षा मोठे आहात. दुसरा समवेल 7 अध्याय 12 वचन. आता आपण शिकत आहोत आपण दाऊदला का निवडले. नंतर आपण दाऊदच्या क्वालिटीज बघणार आहोत. तेव्हाचे जेव्हा दाविदाने परमेश्वराला घर बनवण्याची गोष्ट केली होती, आपल्या सल्लागाराला बोलवले की मला घर बनवायचं आहे, तर परमेश्वराने आपल्या भविष्यवक्त्याला पाठवले. परमेश्वर बोला तू काय घर बनवशील? तर हे परमेश्वर दाविदाशी बोलत होता आपल्या भविष्यवक्त्याद्वारे. तर तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास, म्हणजे तुझ्या पोटाच्या वंशाजला तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करेल. तर दाऊद एकमात्र राजा होता ज्याने आपल्या वारसाला आपल्या गादीवर बसताना बघितले. हा पहिला एकमात्र राजा होता, बाकी कुणीच. हे सौभाग्य
केवळ आणि केवळ दाविदाला प्राप्त झाले. गरजेचे आहे की ह्या गोष्टीतून तुम्ही शिका की परमेश्वर यस कुणाला बोलतोय. तुम्ही गरीब नाही मरू शकत की हो मी गरीब झालो, माझे मुलं मोठे होऊन माझे कर्ज फेडतील. हे एक अयशस्वीचं जीवन आहे. असं योजना बनवू नका आपल्या जीवनात. हॅलो, स्वर्गातील जीवन आपण शिकत आहे. कुठले जीवन? दाऊदला हे सौभाग्य प्राप्त झाले की त्याने आपल्या डोळ्यासमोर आपल्या वारसाला बघितले. दुसरी गोष्ट, चौथी खूप महत्त्वाचे जे आपण करत आहोत, ज्यामुळे तुम्हाला माहिती आहे रॅप्चरची वेळ चालू आहे. रॅप्चर कधी पण होऊ शकतो. रॅप्चरनंतर संकटचे 7 वर्ष येतील, 3.5 वर्ष आणि नंतरचे 3.5 वर्ष. नंतरचे 3.5 वर्ष होतील. बायबल सांगते आपण येशू ख्रिस्ताबरोबर येणार स्वर्गातून. युद्ध होईल यरूशलेममध्ये. ऑब्व्हियसली आपण जिंकणार. त्यानंतर 1000 वर्ष आपण राज्य करणार. पास्टर क्रिसनी लववर्ड सेशन झाला होता, त्यामध्ये पास्टर क्रिसने एक महत्त्वाची गोष्ट दाखवली दावीदविषयी. आपल्याला माहिती आहे त्यावेळी येशू राजा होणार. प्रेज द लॉर्ड. येशू काय असणार? ते असतं ना, यरूशलेममधून तो सर्वांवर राज्य करेल. पर येशू नंतर जो राजा असेल ते खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. वचन खोलू, इर्मियाचा 30वा अध्याय 9वं वचन. तर परमेश्वर त्याचा देव याची आणि जो त्यांचा राजा दावीद मी त्यांच्यासाठी स्थापीन त्याची ती सेवा करतील. इंटरेस्टिंग मॅन ना. कुठले त्यांनी युद्ध हारले, पण 1000 वर्षासाठी पण राजा कोण असणार? दावीद. इंटरेस्टिंग कॅरेक्टर. प्रेज द लॉर्ड. यजेकेल 37वा अध्याय 24वे वचन आपण वाचू. माझा सेवक दावीद या त्यांच्यावर राजा होईल. इंटरेस्टिंग आदमी, मनुष्य. चांगला अभ्यास करतो की वाईट अभ्यास करतो? 1000 वर्षामध्ये पण काय बनणार आहे? राजा. Praise the Lord. और तर हा आपल्या अभ्यासाचा आम्ही हेतू सांगितला की तुम्ही तुमच्या जीवनात तो बदलाव आणा, ताकि तुमचे पण जीवन असे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जाणणे की कुठला व्यक्ती श्रीमंत आहे त्यापेक्षा महत्त्वाचे हे आहे, बेटर हे आहे, तो कसा श्रीमंत बनला ते जाणणे. जर तुम्हाला हे माहिती आहे की कसं श्रीमंत बनले जाते, तुमचे यशस्वी होण्याचे मार्ग काय होतील? बेटर होतील. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी शिकताय, मी बोललो ना 7 गोष्टी आहेत, do them every day. प्रत्येक दिवशी त्याला करा. तुमचे सुद्धा भविष्य काय होईल? दाविदाप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. लुया. तुम्ही गरिबीमध्ये नाही मरणार, तुम्ही आजारामध्ये नाही मरणार. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वारीस होईल, तुमचा वारीस पण काय होईल? श्रीमंत. हे नाही की तुम्ही गरिबी तुमच्या मुलासाठी सोडून जाल. तुमची मानसिकता भारतीयांप्रमाणे नसणार. अरे बेटा वाढ, तू पण मोठा होऊन आमच्यासाठी श्रवण कुमार बन. मी बोलतो तुम्ही का दावीद नाही बनत? प्रेज द लॉर्ड. तर त्यांच्या गोष्टी आहेत, आपल्या गोष्टी आहेत. ऐकताय तुम्ही? तर त्या गोष्टी घेऊन बायबल बनण्याची न करू नका. श्रवण कुमार बनू नका. मला लक्षपूर्वक जगायचं आहे की ज्या जगात आपण राहतोय ते वेगळ्या प्रकारच्या सिद्धांत नियमाने जडलेले आहे. रोल मॉडेल वेगळे आहेत, गरिबीने जुडलेले आहेत. आपल्याला आपले रोल मॉडेल सांभाळून बघावं लागतील, योग्य निवडावे लागतील. त्या गोष्टीला आपण ऐकतो, कुठली गोष्ट आपण सांगतो. प्रेज द लॉर्ड. महत्वाचे आहे ते. तर दाविदाचे अभ्यास खूप गरजेचा आहे. शेजाऱ्याला बोला तयार आहे. पहिला समवेल 16वा अध्याय 11वे वचन. समवेलाने इसायाला विचारले, जे सर्व पुत्र हजर आहे काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरमेंढरे राखत आहे. तेव्हा समवेल इसायाला म्हणाला, त्याला बोलवणे पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. चला मग आपण 19वे वचन बघू. हे ऐकून शौलाने जासूस पाठवून इसायाला निरोप केला की तुझा पुत्र दावीद शेरमेंढरे राखत आहे, त्याला माझ्याकडे पाठवून दे. 2 वचनं बघितले आपण. तुम्ही बोलाल आम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही? मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा मुलगा होता कसा. पहिल्यामध्ये जाऊ, त्याची गोष्ट सांगितली तर तुम्हाला समजेल. 11वे. समवेल आणि इसायाला बोलले. तुम्हाला गोष्ट माहिती आहे की समवेलने शौलाला सांगितले देवान राजा एक नेमला आहे. तर परमेश्वराने समवेलला सांगितले की जाऊन राजा निवड. समवेलला माहीत नव्हते राजा कोण आहे. तर जेव्हा समवेल जात होता इसाचं घर, पण त्याला थोडी भीती वाटत होती. तर तो समवेलच्या घरी जाईल तर शौल त्याला मारून टाकेल. त्याने गोष्ट बनवली
परमेश्वर बोला तू गोष्ट बनव की तू तिथे कशाला चालला आहेस, भेट चढवायला. तिकडे काय होता, उत्सव होता. माहिती तुम्हाला, जेव्हा जुना करारामध्ये जेव्हा ते उत्सव साजरा करतात, कुठला संडे असता लोकांच्या घरी जात होता, तो एक उत्सव प्रमाणे साजरा करत असते. उत्सवचं वातावरण होते. पिक्चर बघून घ्या, आपल्या डोक्यात बनवून घ्या पिक्चर. हा पिक्चर म्हणून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दिसतील. इथं काय चालू होता, उत्सव चालू होता. काय चालू होता, तर संदेश आला होता हवन करायला, काय असं काय करायला, सगळेजण तिथं उपस्थित आहे. पण लहान मुलगा शेरमेंढरे चारत होता. काय करत होता, जो मुलगा उत्सव मध्ये नाचायला पाहिजे होता तो काय करत होता, जबाबदारीचे काम करत होता. मोठे जण उत्सवचा आनंद साजरा करत आहे, पण छोटा जाऊन काम करत आहे. दावीद खूपदा होतं ना, ओ पास्टर आज तर क्रिसमस आहे, पास्टर नाचायला नाही भेटणार का. काय हरकत नाही, मी तुम्हाला दावीदासारखे ट्रेन करत आहे. लॉट हे महत्वाचे आहे. खूपदा जेव्हा मजाची गोष्ट आहे सगळ्यांना मजा घ्यायची, पण दावीद असा नव्हता. घरात फंक्शन चालू आहे, मजाचे वातावरण चालू आहे, पण दाऊद आपले शेरमेंढरे चारत होता. हे दाऊदचे चरित्र आहे, दाऊदचे चरित्र. आणि इथे मी 19 वचन का दाखवले, इथे दाऊदचा अभिषेक झाला. काय झाला, अभिषेक झाला. बोलले गेले हा राजा आहे. तर 19 वचन मध्ये आपण जेव्हा त्याचा अभिषेक झाला होता. 11 मध्ये आपण वाचलं, फंक्शन चालू होतं घरी आणि लहान मुलगा, काय लहान मुलगा, सर्व घरात मोठे आहे. मी बोललो भेड़ बकरियां चर, बाकी सब घर में बड़े. व्हाट अ मैन. काय माणूस आहे. चरित्र की सुंदरता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे ऐकून शौलाने जासूस पाठवून इसियाचा निरोप केला की तुझा पुत्र दावीद शेरमेंढरे राखत आहे, त्याला माझ्याकडे पाठवून दे. हा राजा बदल्यानंतर सुद्धा कुठे होता, शेरमेंढरे राखत होता. काही लोक असतात, आई त्यांना घर देते, आईलाच बोलतात माझ्या घरातून बाहेर निघ. मी बोलतो हे हा कुठला राजा आहे. प्रेज द लॉर्ड. तो सर्व बहिणींना हाकलायला सुरुवात करतो, निघ 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 निघ. बोलतो हे कुठलं चरित्र आहे. चरासे पैसे भेटले, चरित्र बदलले. इथे हा मुलगा 17 वर्षाचा मुलगा राजा बनला, पण तो आपले स्वतःचे काम करत आहे. त्याचे डोके हवेमध्ये नाही उडले. कुणाकडे थोडेसे जरी आले ते हवेमध्ये उडतात. तर बोलतोय सून सुंदर आले तर त्यांची छाती पण उंच होते. बोलतोय आमची सून ऐश्वर्या आहे. मुलगा अभिषेक बच्चन नाही, थोड्या दिवसात पळेल ती. लिहून देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लग्न जास्त वेळ टिकणार नाहीये. हे महत्वाचे आहे. शिका दाविदा करणे. दाविदाकडे काय होते, त्याला त्याचे पद दिसत नव्हतं, त्याला काय दिसत होते, त्याची जबाबदारी. अर्थ असं नाही तो मस्ती मजाक नाही करत आहे, पण घरी उत्सव चालू आहे, त्याला त्याच्या काय आठवली जबाबदारी. कुणाला ते जबाबदारी घ्यावी लागते ना, ती जबाबदारी सर्वात छोट्याने घेत. आता तर कुणाला बोलले तुला हा ना मुला बाहेर उभा राहून पाणी भरायचं आहे, ते बोलतात मम्मी मीच का भरू, कोण दुसरं भरेल ना. पण हा दावीद असा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐकताय ना. पहिले वैशिष्ट्य चांगले की वाईट आहे. मोबाईल फोन सोबत नव्हता, इथे तिथे मस्ती नव्हता करत तो. जसे त्यांना वाटत त्यांचं वय आहे मस्तीचं, पण हा 17 वर्षाचा असताना काम करत होता. आई वडिलांना पण नाही माहिती, ज्यांना त्यांना मुलांना शिकवायचं. पण तेव्हा तुम्ही दावीदाच्या वडिलांविषयी वाचाल तर दावीदचे जे वडील होते ते पण बुद्धिमान होते. लोक बोलतात माझा मुलगा बुद्धिमान होऊन दे. मी बोलतो अंकल तुम्हाला पण व्हावे लागेल. मला पण बुद्धिमान व्हावे लागेल, कारण तुम्हाला तुमच्या मुलाला तुम्ही शिकवू शकाल. तुम्ही मूर्ख असून तुमचा मुलगा बुद्धिमान होऊ नाही शिकत. लहान मुलं जे शिकतात त्यांच्यामधून काढणं ते खूप कठीण होते. त्यांचे पालन झाले, ते पालन त्यांच्याकडून काढणे खूप कठीण असते. तोपर्यंत तुम्ही तुमचं पूर्ण डोके बदलत नाही, तोपर्यंत पालन पोषणचं काढणं सर्व खूप कठीण आहे, खूप कठीण. फक्त नवीन जन्म घेणं आणि परमेश्वराचं वचनच तुम्हाला त्या पालन पोषण पासून दूर करू शकते. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करायला लागेल. का बायबल बोलते आपल्या डोक्याला बदला. प्रेज द लॉर्ड. पालन जे परमेश्वराच्या वचनाबरोबर एकत्र नव्हते त्याला तुम्हाला बदलावं लागेल. त्या पालनाला परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करावे लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. चला पहिला समवेल 16:11 पहिला पॉईंट समजला.
तर रेस्पॉन्सिबिलिटी काय होती? मला बोला उत्तरदायित्व, जबाबदारी. जबाबदारीपासून पळू नका. तो झोपत नव्हता. 17 वर्षाचा मुलगा होता, तो झोपत नव्हता. आपल्या जबाबदारीचे काम करत होता. जबाबदारीचे 8 मुलांमध्ये 7 तिकडे मस्ती करत होते. छोटा सर्वात तो काम करत होता. सुंदर. Praise the Lord. पहिला संबेल 16:13. तेव्हा एक तरुण सेवकाने उत्तर दिले, पहा मी बेथलेहेम इसायाचा पुत्र पाहिला आहे. तो वादनलेखित निपुण असून प्रबल व युद्धकुशल वीर आहे. तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे आणि परमेश्वर त्याचबरोबर आहे. व्हॉट? जेव्हा हे बघितलं मी बोललो व्हॉट. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की शौलावर एक दुष्ट आत्मा येत होती. हा त्रास होता शौलाला. शौलाच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्रीने दाऊदविषयी हे बोलले. हा व्यक्ती पूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. मंत्रिमंडळाला सुद्धा पण दाऊदची क्वालिटी माहित होती. मंत्रिमंडल तक. तेव्हा एक तरुण सेवकाने उत्तर दिले, पहा मी बेथलेहेम इसायाचा पुत्र पाहिला आहे. तो वादनलेखित निपुण असून प्रबल युद्धकुशल वीर आहे. काम कसं करत होता? उत्कृष्टपणे. तो वीर योद्धा पण होता. बघा गोष्ट वाचा तुम्ही. गोष्ट कोण सांगत आहे? राजाचा मंत्री, राजाच्या दरबारातला कुठला तरी व्यक्ती. 17 वर्षाच्या मुलाची गोष्ट. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे महत्वाचे आहे. मग जे काही तुम्ही करता त्याला काय करा? चांगल्या प्रकारे. चला नीतिवचन मध्ये जाऊ. 22वा अध्याय 29वे वचन. आपल्या धंद्यात चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजासमोर असेल, हलकट लोकांसमोर नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हा दाऊद काय होता? त्याच्या कामामध्ये काय होता? चपळ होता. त्याचं नाव कुठे होते? राजांच्या समोर. असं बोलू नका, नाही मला कोण बघत नाही, मी काम नीट नाही करणार, असं बोलू नका. तुम्ही चांगले काम करा आणि जेव्हा परमेश्वर तुम्हाला बघतोय, जेव्हा तो बघेल तुम्ही हे चांगलं काम केलं, तेव्हा तो तुमचं नाव राजांसमोर घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुन रहे हैं? खूप लोक बोलतात मी का चांगले काम करू? का नको चांगले काम करू? आपण वेगळ्या प्रकारचे आहेत, स्वर्गातील राज्याचे आहेत. जर तू आपल्या धंद्यात चपळ असा व्यक्ती बघशील तर तो राजांसमोर उभे राहील. मी तुम्हाला दाखवले हे वचन पूर्ण होताना. त्याच्या जीवनामध्ये नाही दाखवले. आऊची गोष्ट काय होती? चला परत एकदा वाचू. तो बोलला, तेव्हा एक तरुण सेवकाने उत्तर दिले, पहा मी बेथलेहेमकर इसायाचा पुत्र पाहिला आहे. तो वादन कलेत निपुण असून प्रबल युद्धकुशल वीर आहे. तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे आणि परमेश्वर त्याचबरोबर आहे. हालेलुया. 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 असं होऊन देऊ नका की कोणी तुम्हाला बघत नाही, तुम्ही तुमचं काम चुकीच्या प्रमाणे करताय. काम चांगल्या प्रकारे का करायचं? कोण बघत तर नाही. जे पण आहे ठुकपत्ती करून टाका. परमेश्वर बघतोय. परमेश्वर बघतोय. हेच कारण आहे खूप लोक आपल्या प्रमोशनला चुकतात. You should have that reputation. ती तुमची ख्याती असली पाहिजे, प्रसिद्धी असली पाहिजे. तुम्ही ह्या क्वालिटीसाठी ओळखले जाओ. Praise the Lord. देशाला माहित होतं त्याची क्वालिटीज. 17 साल के लड़की की क्वालिटीज. पुढचे वचन 20-21. मग इसियाने भाकरीची लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुडला व एक करडू घेऊन आपल्या पुत्र दावीद याच्या हस्ते सौलाकडे पाठवले. बघा मी सांगितलं तुम्हाला, त्याचा वडील सुद्धा बुद्धिमान होता. त्याला माहित होतं माझ्या मुलाला राजाकडे पाठवायचा, खाली हात नाही पाठवत. नंतर त्याला त्यांनी भावांकडे पाठवत होता, डब्बा पाठवत होता. सर्वात पहिला त्यांनी सेनापतीकडे पाठवले. माहित होतं युद्धामध्ये, फील्डमध्ये जेव्हा मी माझ्या मुलांना डब्बा पाठवेल आणि सेनापतीला नाही पाठवणार तर सेनापती डब्बा खाऊन टाकतील. बुद्धिमान वडील. Praise the Lord. सुन रहे? काही लोक बोलतात माझा मुलगा मूर्ख आहे. मी बोलतोय बुद्धिमान व्हा, स्वतःचा विचार करू नका. 21वे वचन. दावीद शौलाकडे जाऊन त्याच्या सेवेस हजर राहू लागला. सौल त्याच्यावर फार प्रेम करू लागला व तो त्याचा शस्त्रवाहक झाला. मी बोलत वाव, प्रमोशन. म्हणजे दावीदाला सेवा करणे येत होती. बोलायला कशाला गेला होता? वीणा वाजवण्यासाठी. त्याने ते काम पण चांगल्या प्रकारे केलं. पुढे जाऊन तो काय बनला? शस्त्रवाहक झाला. त्या शस्त्रवाहक, आणि त्यावेळी शस्त्रवाहकाचा खूप मोठा सन्मान होता. राजाचं जीवन कुणाच्या हातात होतं? शस्त्रवाहकाच्या हातामध्ये. कुठे पोहोचला? राजाच्या दरबारामध्ये. आणि थोड्या दिवसात काय झाला? नंबर 1. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहित होतं अभिषेकसाठी अभिषेकची सेवा करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला अभिषेक पाहिजे, बिना सेवेने नाही भेटणार. कारण ज्या प्रकारे सेवेने ट्रान्सफर होतो अभिषेक, ते कुठल्याच कारणाने होत नाही.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग दावीद सौलाकडे जाऊन त्या सेवेस हजर राहू लागला. सौल त्याच्यावर फार प्रेम करू लागला व तो त्याचा शस्त्रवाहक झाला. शस्त्रवाहक. नंबर 1. पहिला कुठं पोहोचला? राज दरबारमध्ये. बायबलमध्ये ह्या सर्वांची गोष्ट होते, पण सर्व असेच होते. नंबर 1, तुम्ही इसहाकाबद्दल वाचा, युसुफबद्दल, योसेफबद्दल वाचा, ते पण सर्व असेच होते. नंबर 1, त्या सर्वांच्या जीवनामध्ये पण तुम्हाला त्या सर्व गोष्टी दिसतील जे मी आता दाविदाविषयी तुम्हाला दाखवत आहे. ते खूप रिस्पॉन्सिबल होते. त्यांना माहीत होतं सेवेचा अर्थ काय. त्यांना माहीत आहे चर्चमध्ये झाडू लावण्याचा अर्थ काय आहे. बोला सेवेमध्ये मस्त व्हा. पहला तिमुथी 6 अध्याय पहले से दूसरा वचन. जे दास म्हणून जोड खाली आहे त्या सर्वांनी आपापल्या धनी सर्व प्रकार सन्मानास योग्य आहेत असे मानावे. ते काय काय बोलत आहे? जे नोकरी करत आहेत, आपल्या मालकाला, साहेबांना योग्य सन्मान द्या. काय काय लोक आहेत जे सकाळपासून रात्रीपर्यंत बॉसची बुराई करतात. आला खडूस, करा 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 करा, तो आशीर्वाद करून येतील. तुम्ही तुमच्या मालकाचे वाईट नाही बोलू शकत. ते आहे का नाही आहे फरक नाही पडत. पण अशी त्या गोष्टीचे जग करता मला आणि तुम्हाला ह्या गोष्टी नाही करायच्या आहे. जे दास म्हणून जोडाखाली आहेत त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारचे सन्मान योग्य आहेत असे मानावे, यासाठी की देवाच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये. हालेलुया. दावीद. ठीक आहे, पुढे दाखवेल मी तुम्हाला. सौल दाविदाच्या मागे लागला होता, पण दाविदाने एक पण शब्द सौला विरुद्ध नाही बोलला. त्याविषयी आपण बघू पुढच्या रविवारीपर्यंत. कधीच त्याच्या विरुद्ध तो बोलला नाही. पुढचे वचन. आणि ज्यांच्या धनी विश्वास ठेवणारा आहे त्यांना ते बंधू म्हणून त्यांचं आवाहन करू नये. तुम्हाला माहिती आहे, पण लोक ह्याच्या विरुद्ध पाठतात. कुठे त्यांना कुठे ख्रिस्तीच्या इथं नोकरी करायला पाठवलं ते अजून अर्धे काम करतात. बोलतात आता तर ख्रिस्ती भाव आहे, नोकरीवर काढणार नाही, अजून अर्धे काम करतात ते. कारण की लोक चर्चमध्ये स्टाफ बनवतात, मी त्यांना खूप वेगळं वाटतो. ते बोलतात आता तर पास्टरच आहेत, कमी काम भेटेल. माहीत पडले तर पास्टर दुसरेच निघाले. पास्टर असे कुठून आहेत? इथून. आणि ज्यांच्या धनी विश्वास ठेवणार आहे त्यांना ते बंधू आहे त्यांना आव्हान करू नये, तर अधिक आदराने दास्य करावे. लॉर्ड. कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहे. तुम्ही जे काम करताय त्याचा लाभ कुणाला होता? तुमच्याच भावांना. मला कुठं विश्वासीच्या हिते जॉब नोकरी भेटेल तर तिकडे अविश्वासापेक्षा पण जास्त काम करा. लोकांचे उलट आहे, जिथं शिव्या पडतात तिकडे सगळं ठीक आहे, आणि इथे मी बोलतो तुम्ही माझा मुलगा आहे, तू माझी मुलगी आहेस, तर बस. ये क्या? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 4 पॉइंट. पहिला शमूएल 17 अध्याय 15 वचन. दावीद हा बेथलेहेमात आपल्या बापाची सेरेमेंद्रे राखण्यासाठी सौलाकडून जात येत असे. दावीद लोकांसमोर राजा बनला होता. दाऊद राजाच्या दरबारामध्ये पण काय होता? नंबर 1. जेव्हा केव्हा संधी भेटत होती तो घरी जाऊन आपले काम पुन्हा करत असे. फिर से वही भेड़ बकरे चरा. परत शेर मेंढरे चारत असे. त्याला सांगायला नाही पडत असे त्याला काय करायचं आहे. कायम माहीत असायचं की काय करायचं आहे. कायम योग्यच करत असे बिना कुणी सांगता. तुम्ही कधीच बायबलमध्ये नाही वाचना की इशियाने दाविदाला बोलले भेड़ बकरी चरायला पाठव. नाही. कसं सांगणार? तो तर राजाच्या दरबारातून आलेला व्यक्ती होता. त्याचा व्यवहार कसा व्हायला पाहिजे होता? मुलांना लिंबू पाणी पाहिजे. राजाच्या घरातून आलेला मुलगा तो पण असा आला असता. आता दाखवतो या 7 भावांना मी आहे कोण. दाखवतो आता तुम्हाला. मोठा भावा कसा आहेस? भेटला का मला? मला हे काय? You never forget who you are. कधी विसरत नाही की तुम्ही कोण आहेत. आजपर्यंत विसरलो नाही मी कोण आहे. माझे जे कॉलेजचे सिनियर होते आजपर्यंत मी त्यांना सर बोलतो. किती जण तरी माझ्याशी प्रार्थना करून घेतात. लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? त्याच्या आतमध्ये काहीच घमंड नव्हते. राजाच्या घराण्यातून नंबर 1 कुठे चाललाय? भेड बकरी चरायला. तो वडील नाही जे मुलांशी घाबरू. जेव्हा म्हणेल तेव्हा कानाखाली वाजवेल. चुपचाप राहायचं. पाय जीवनभर बाप राहील. माझं डोक्यावर नाही चढायचं. प्रेज द लॉर्ड. हे नाही की मला घमंड आहे. मला पाहिजे की तुम्ही चुकीच्या गोष्टीत फसू नका. ते किती खतरनाक आहे. दावीद बेथलेहेमात आपल्या बापाची कुणाची शेर मेंढरे राखण्यास सौलाकडे जात येत असे. राजाकडनं आला होता. राजाकडनं. आपला बस्ता थेंब कुठे चाललाय? शेर मेंढरे चरण्यास.
प्रेज द लॉर्ड. काय हॅलो, हे जीवन नाही पाहिजे का तुम्हाला? कि आप राजा के यहाँ पहुंच जाओ. त्यासाठी हे पण केले पाहिजे ना. हालेलुया. ओके, 17:25. इस्रायल लोक म्हणू लागले, तुम्हाला माहिती आहे ही वेळ जेव्हा तो आपल्या भावांना भेटायला गेलता तेव्हा गोलियात नावाचा तो बोलत होता. त्या टायमाची वेळ आहे. तर इस्रायल लोक म्हणू लागले, हा चालून आलेला पुरुष तुम्ही पाहिलात ना, तो इस्रायलची निर्भसना करायला आला आहे. जो कोण त्याला ठार मारेल त्याला राजा बहुधन देऊन संपन्न करेल, आपली कन्या त्याला देईल आणि इस्रायलला त्याच्या बापाचे घराने स्वतंत्र करेल. पुढचे, आसपास उभे असणाऱ्या लोकांना दाविदाने विचारले, या पलिसेला मारून इस्रायलची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्याला काय मिळेल? ह्या असून ती पलिसेचा जिवंत देवाची सेवा तुच्छ लेखाव्यात काय? बघा, दाऊद एक चॅम्पियन होता, दुसऱ्यांसाठी लढायला येत होते. प्रेज द लॉर्ड. दूसरों की लड़ना आता. स्वतःबद्दल विचार करत नव्हता तो, त्याच्या खानदानाबद्दल, पूर्ण देशाबद्दल विचार करत होता. त्याला हवे होते तर तो तिथून पळाला असता. 17 वर्षाचा होता तो. त्याचा टॅलेंट कुणाला माहित नव्हता. खूप जण असतात जे आपला टॅलेंट लपून ठेवतात. असं कधी करू नका. दाविदाकडे टॅलेंट होता. दाऊद पलिस्त्याला हारू शकला. इथे दावीद स्वतःच होता जो आपल्या टॅलेंटला सांगत होता. मला गोष्ट माहीत असेल दाविदाची. हिथून बोलणं झाल्यावर दाविदाला शौलाकडे नेले. ते बोलले शौलाकडे की एक पुरुष भेटला जो गोलियतला मारणार आहे. शौलाने बोलले, मुला तू काय मारशील? तू आता लढायला चालत, लहानपणापासून लढत आला आहे. दाविदाने सुद्धा आपला टॅलेंट लपवलं नाही. तो बोलला, मी सांगतो काय झाले. पहिलं मी कुणाला मारले? वाघाला. नंतर कुणाला मारले? अस्वलाला. तो आपलं टॅलेंट लपवत नव्हता. कधीच आपला टॅलेंट लपवू नका. जे तुम्ही परमेश्वरासाठी करू शकता ते करा. तो दाऊद चॅम्पियन होता. तो आपला सर्व दुसऱ्यांना देणार होता. तो रिस्क टेकर होता. रिस्क टेकर. त्याला दुसऱ्याची चिंता होती. रिस्क टेकर. प्रेज द लॉर्ड. ऐकताय काय? हेलो. तर तुम्ही काय बना? चॅम्पियन बना. काय बना? चॅम्पियन. तुम्ही बोलाल पास्टर आज मी चॅम्पियन कसं बनू? लढायला कोण नाही. आज तुम्ही चॅम्पियन कसं बनता? आपल्या गुडघ्यावर जाऊन दुसऱ्यांसाठी तुम्ही मध्यस्थ करता. प्रेज द लॉर्ड. समजलं तुम्हाला? आज आपण चॅम्पियन कसं बनतो? दुसऱ्यांसाठी मध्यस्थ करून. तर आज आम्ही तुम्हाला सेल लीडर बनवले. आपली प्रार्थना होत आहे. तुम्ही काय करता? प्रार्थनेच्या वेळी आपल्या गुडघ्यावर जाऊन मध्यस्थ करा. लोकांसाठी मध्यस्थ करताय. तुम्ही पण काय झालात आता दाविदाप्रमाणे चॅम्पियन. आज जी सुवार्ता तुम्ही ऐकत आहेत, कुणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली. आज जे तुम्ही वचन ऐकत आहे, कुणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली. मीच केली आहे. आठवडाभर मी प्रार्थना करतो. जे काही मी वचन तुम्हाला आज ऐकवणार आहे, तुम्ही चुपचाप ऐका. चुपचाप बसून ऐकताय. विचार करून बघा. मलाही समजायला वेळ नाही लागत, पण तुम्हाला समजायला मला किती वेळ लागतो? तर मला हवे आहे तर मी हे ज्ञान माझ्याकडे ठेवू शकतो. माझं टॅलेंट लपवू शकतो. मला काय येतं आणि काय नाही येत. पण नुकसान कोणाचं होईल? तुमचं. मला सांगावं लागेल. मला माझं ज्ञान शेअर करावं लागेल. ते कोण असतं? चॅम्पियन. दुसऱ्यासाठी लढतो, दुसऱ्यासाठी जिंकतो. पण जग असे नाही आहे. जग बोलतं आपलं आपलं बघा. नाही, आपण जगाचं बघतो. प्रेज द लॉर्ड. का आम्ही प्रार्थना करायला सांगतो? तुम्हाला काय वाटतं मी आजारी पडणार आहे? तुम्हाला वाटतं मी वॅक्सिन लावणार आहे? तुम्हाला काय वाटतं भारतात कोणी मला मास्क घालू शकतं? बेटर आहे की मी जेलमध्ये जाईल पण मास्क नाही घालणार मी. आणि जेलमध्ये मी अजून खतरनाक होईल. हालेलुया. हालेलुया. काय बनता? चॅम्पियन. शेजाऱ्याला बोला चॅम्पियन. चॅम्पियन. शेवटचं आहे 7वां. आज क्या 7वां? 17वा अध्याय 37वं वचन वाचू आपण. दावीद आणखी म्हणाला, मी तुम्हाला गोष्ट सांगितली नाही पहिला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला या पलिसेच्या हातून सोडविल. तेव्हा शाऊल दाविदाला म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. 45वं वचन. तेव्हा दावीद त्या पलिस्त्याला म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन माझ्याकडे चढून आला आहेस, पण इस्रायलच्या सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. परत आपण 26 मध्ये जाऊ. मी दाखवणार तुम्हाला काहीतरी. 26वें वचन. आसपास उभे असणाऱ्या लोकांना दाविदाने विचारले, या पलिसेला मारून इस्रायलचे नाम धराई दूर करेगा, यानी की बदनामी दूर करेगा. अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्याला काय मिळेल? या असून ती पलिस्त्याने जिवंत देवाची सेना तुच्छ लेखावत काय? हे शुक्र परमेश्वराची भाषा होती.
होती आत्म्याची भाषा. तो मनुष्याप्रमाणे बोलत नव्हता. मनुष्याप्रमाणे बोलू नाही शकत. ओ आम्ही मरत आहे पास्टर, ऑक्सिजन गेली. कुठली भाषा आहे? तुमच्याकडे काय पाहिजे? आत्म्याची भाषा. मला तुमच्या भाषेकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही सकाळ ते रात्रीपर्यंत काय बोलता? Learn language of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या भाषेला शिका. येशू ख्रिस्ताच्या भाषेमध्ये 3 गोष्टी तुम्हाला दिसतील: प्रेम, विश्वास आणि आशा. Praise the Lord. परमेश्वराची भाषा आहे. आणि होऊन दे की जेव्हापासून तुम्ही बोलाल, जेव्हा कधी तुम्ही बोलाल, तुमच्या भाषेतून प्रेम दिसून दे, विश्वास दिसून दे, आशा दिसून दे. प्रेज द लॉर्ड. सुन रहे हैं? भाषेकडे लक्ष द्या. दाविदाकडे काय होती? आत्म्याची भाषा, आत्म्याची भाषा, आत्म्याची भाषा, आत्म्याची भाषा. या असून ती पलिस्त्याचे जिवंत देवाला सेना तुच्छ लेखावेत काय? हे तो बोलतो, हा माझं काय बिघडेल, माझ्यापेक्षा मोठा आहे. भाषा, भाषा. काळजीपूर्वक लक्ष द्या तुम्ही काय बोलता. चुकीचे बोलू नका. बोलाल तर चुकीच्या गोष्टी दिसण्यास सुरुवात होतील. प्रेज द लॉर्ड. Say this. मग दावीद आणखी म्हणाला, त्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले, तोच मला या पलिस्त्याच्या हातून सोडवेल. दाऊदने बोललं की विचार केला? भाषा ना की मनाचे विचार. त्याकडे भाषा होती आणि दावीद काय करत होता? बोलत होता. प्रेज द लॉर्ड. दाविदाने पलिस्तीला भेटण्यापूर्वीच आपल्या सद्दाने त्याला हरवले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा आम्ही बोलतो, ओ कुठली सरकार आमच्या विरोधात उभी नाही राहू शकत. तुम्हाला नाही माहित आम्ही काय केलं? सरकार येण्याच्याच पहिला त्यांच्या ताकदला आम्ही घेतले. लॉर्ड हालेलुया. समजलं तुम्हाला का प्रार्थना करणे गरजेचे आहे? प्रार्थना नाही करणार तर तुम्ही त्या त्रासामध्ये अडकून राहशील, त्या संकटामध्ये अडकून राहशील, कारण तुम्ही प्रार्थनेमध्येच त्याला पहिला नाही हरवले म्हणून. युद्ध पहिला आत्म्यात आहे, नंतर शारीरिक आहे. त्याने गालिध्याला भेटण्याच्या पूर्वीच त्याला हरवले होते. आपल्या भाषेद्वारे त्याने पूर्वीच त्याच्या सर्व सामर्थ्याला कापले होते. हालेलुया होते. जर तुम्ही पहिल्यांदा आले आहात तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहे. उभे राहू शकता जर तुम्ही पहिल्यांदा आले आहात. या प्रार्थनेला तुम्ही माझ्यानंतर बोला. आपल्या तोंडाने बोला आणि आपल्या हृदयामध्ये विश्वास करून बोला. बोला, हे प्रिय पिता, मी विश्वास करतो जीवित देवाच्या पुत्रामध्ये येशू ख्रिस्तावर. मी विश्वास करतो की येशू माझ्यासाठी मेला. देवाने त्याला 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले. तो आता कायमच जिवंत आहे. मी घोषणा करतो, येशू ख्रिस्त जीवित देवाचा जीवित पुत्र माझा प्रभू आहे, स्वामी आहे. मी विश्वासद्वारे आपल्या आत्म्यामध्ये देवाच्या जीवनाला ग्रहण करतो. आजपासून मी वाचलो आहे. आजपासून माझे तारण झाले आहे. आजपासून मी नव्याने जन्मलेला आहे. धन्यवाद परमेश्वरा, मला वाचवण्यासाठी आणि नवीन जीवन देण्यासाठी. येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज लॉर्ड. परत एकदा जोरात टाळ्या वाजवू शकता. याच्या पहिला की आपण पुढे वाढून मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर, मी प्रार्थना करतो तुझ्या मुलांसाठी ज्यांनी आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. प्रार्थना करतो की येशू ख्रिस्ताचं नाव यांच्यावर सर्वांना बनून राहील येशूच्या नावामध्ये. सैतानांचा याच्यावर कोणताच दावा आणि कब्जा नाही येशूच्या नावामध्ये. त्यांना आशीर्वादित करतो तुझ्या आत्म्याने, तुझ्या बुद्धीने, कृपेने आणि तुझ्या आत्म्याने टिकून राहतील प्रभू. हे आशीर्वादित आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. धन्यवाद. बसू शकता तुम्ही. जोर से ताली बजा सकते हैं मन के लिए होगा. तर ही वेळ आहे आपण आपली भेट, आपलं बीज, आपली पार्टनरशिप जे काही तुम्ही देता त्याला देऊ शकता. पण ही वेळ आहे आपण परमेश्वर स्तुती आराधना करू. बाहेर येऊन आपली मदत करेल. तू आहे प्रभु, आमेन. नित्यातून जीवन झाला तू आहे प्रभु. प्रत्येक गुडघा झुकतो, प्रत्येक जीभ कबूल करते की येशू आहे प्रभु. तू आहे प्रभु, तू आहे प्रभु, आमेन. नित्यातून जीवन झाला तू आहे प्रभु. प्रत्येक गुडघा झुकतो, प्रत्येक
यीशु ख्रिस्त आहे प्रभू, की यीशु ख्रिस्त आहे प्रभू. धन्यवाद परमेश्वर, ही भेट, हे दशमांश, हे बीज, हे पार्टनरशिप आणण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल, जे आत्म्याद्वारे पवित्र आहे. जसं आम्ही दिले आहे हे जे वाढलेले पीक आम्ही ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ह्या भेटेवर प्रभू तुझ्या आशीर्वादाचे आव्हान बोलतो आणि घोषणा करतो, ही भेट पुढे जाऊन वाढत आहे. तुझ्या राज्याला, गुन्हाकाराचा नियम या भेटवर काम करत आहे, तुझ्या राज्याला वाढवत आहे. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. काही अनाउन्समेंट आहे. 11 आणि 12 जूनला आपला म्युझिक आणि आर्ट्स फेस्टिवल. प्रेज द लॉर्ड. तर आपण प्रोमो बघू शकतो. आनंद साजरा करा. तर 11 आणि 12 जूनला आहे. तुम्ही बोलाल लॉकडाऊन आहे, पण आमचा प्रोग्राम, आमची भाषा तर लॉकडाऊनला संपावं लागेल. Praise the Lord, hallelujah. हमारे पास अपनी भाषा है. क्या है? हमारी भाषा. हम अपना मन बोलते हैं और दुनिया हमारे हिसाब से चलती है. Praise the Lord. पुढचं आहे 31 मे पर्यंत आम्ही 10 लाख वास्तविकता संग्रहाच्या कॉपीज वाटतोय. प्रत्येक महिन्याला आम्हाला 300 भाषांमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. त्यासाठी आम्ही पार्टनर रेज करत आहे. आणि टीओ आणि चिल्ड्रनची वास्तविकता संग्रह आहे, त्याच्यासाठी पण आम्ही पार्टनर्स रेज करत आहेत. प्लीज प्रोमो बघू शकता. बाइबल कहती है, इसलिए तुम जाओ और सारे देशों को सिखाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम में बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी हैं मानना सिखाओ. और देखो, मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे साथ हूँ. भारत की कुल जनसंख्या 136 करोड़ से भी अधिक है, जहाँ पर 447 से भी अधिक बोली जाने वाली भाषाएं हैं. 31 मई 2021 तक हम पूरे भारत में 10 लाख वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं और भारत के हर जिले में 200 वास्तविकता संग्रह की प्रतियां बांट रहे हैं. भारत की 20 से भी अधिक भाषाओं में हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, तेलुगु, तमिल, कन्नड़ा, पंजाबी, बंगाली, अस्सामी, मलयालम, कोंकणी, ओडिया, राथवी बरेली, डोंगरी, मणिपुरी, नागामीज, मिजो, घरवाली, छत्तीसगढ़ी. भारत में 42 करोड़ से भी अधिक टीनेजर्स और 16 करोड़ से भी अधिक बच्चे हैं. हम भारत के हर टीम्स और हर बच्चों के पास पहुंच रहे हैं हमारे टीवो और अर्ली रीडर्स के साथ. और हम 5000 टीवो और 10,000 अर्ली रीडर्स हर महीने बांट रहे हैं हिंदी और इंग्लिश भाषा में. हम तैयार कर रहे हैं 5000 नए पार्टनर्स 31 मई 2021 तक 200 कॉपीज के साथ. और हम तैयार कर रहे हैं 300 पार्टनर्स हर महीने 300 भाषाओं के लिए 5,000 रुपए की पार्टनरशिप के साथ. आज ही एक पार्टनर बन जाइए वास्तविकता संग्रह, टीवो और अर्ली रीडर्स के साथ में. आप पार्टनरशिप कर सकते हैं 10 कॉपीज, 20 कॉपीज, 50 कॉपीज, 100 कॉपीज और 1000 से भी ज्यादा कॉपीज के साथ. अधिक जानकारी के लिए संपर्क करें. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर एकत्र या आमच्यासोबत देशाला वाढवण्यासाठी, देशाला योग्य रस्ता दाखवण्यासाठी. जर तुम्ही सेल सिस्टमचे भाग नाही तर आजच सेल सिस्टमचे भाग बघा. जर तुम्ही फाउंडेशन स्कूल पूर्ण केलं नाही तर आजच फाउंडेशन स्कूल पूर्ण करा. प्रेज द लॉर्ड.
त्यानंतर आमचे 23 ऑनलाईन चर्च आहे ओडिया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, चिल्ड्रन चर्च, हिंदी, छत्तीसगढ़ी, राठी, बरेली, गूंगे बहरों के लिए प्रोग्राम, असामीज, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली, मालवनी और टीनेजर्स का हमारा ऑनलाइन चर्च है. आणि आमच्या सीच्या प्रत्येक रविवार, सोमवार, मंगळवारमध्ये एक तरी सेंटर बनवा. त्याच्यासोबत एकत्र या, गोष्टीत एकत्र या, आपला टॅलेंट दाखवा. आज आपण जे शिकलो, दावीदाने आपलं टॅलेंट दाखवले. दावीदने आपलं टॅलेंट लपवला नाही, तो उभा राहिला. तर ह्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोचवा. राहू देवाचा धन्यवाद देव आपल्या हातांना उचलून धन्यवाद देतो परमेश्वर दयेसाठी, करुण्यासाठी, धन्यवाद त्या वेळेसाठी प्रभू. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. आणि या प्रार्थनेला येशूच्या नावात मागतो, आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो, येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन. निश्चितच भल्याने करुणा सदा आमच्या जीवनात निवास करेल. आम्ही सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करेल, येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन. आनंद साजरा करा, वचन काम करतं. प्रेज द लॉर्ड. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.